तो धातूवर म्हणजे आपलं मेटल जे असतं ते बाहेरून बरंचसं येतं दुसऱ्या देशातून, त्यामुळे त्याच्यावर डबल परिणाम झाला या व्यवसायावर. तसं तर 12 महिने चालत असतात, पण हे आषाढी, कार्तिकी, माघ, पौष या असं मोठ्या मोठ्या ज्या वाऱ्या असतात त्यांना त्यावेळेस जास्त असतो. नगरचे टाळ म्हणजे याच्यात मेन म्हणजे काशेचे टाळ. काशेचे टाळ म्हणजे सगळ्या नगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी फक्त महाराष्ट्र नगरमध्ये म्हणतात. कारण की काशेच्या टाळाचा फॉर्म्युला म्हणलं तर फक्त नगरमध्ये नक्कीच झालेलं आहे. तर रॉ मटेरियलचे रेट वाढले, त्यामुळे आम्हाला पुढचे रेट वाढवावे लागते. आता जास्ती नाही, पण 2 वर्षाखालीच एक टाळ काशाचा 800 रुपयाला किंवा 700 रुपयाला भेटेल. तोच डायरेक्ट 1000 रुपये. म्हणजे किंमत नाही पाहत टाळ घेताना, पण टाळाची क्वालिटी पाहत असते की ही जी वस्तू असते त्याच्यामध्ये क्वालिटीच म्हणजे मॅटर करते. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आय लव्ह नगर न्यूजमध्ये स्वागत. पाषाणाचे टाळ पाषाणाचा देव, घास घेई विठ्ठला बोले नामदेव, असं म्हणत म्हणत पंढरपूरकडे वारकरी मार्गस्थ झालेले आहेत. जवळजवळ हे सगळेच वारकरी आता पंढरपूरच्या आसपास पोहोचलेले आहेत. वारीचा भक्तिमय उत्साह आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहत आहोत. मात्र या वारीमध्ये चैतन्य संचारतं ते वारकरी जे भजनाच्या तालावर जो टाळ वाजवतात त्या टाळामुळे. आणि हीच टाळ बनवण्याची परंपरा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याने जोपासलेली आहे, जपलेली आहे. अहिल्यानगर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कास्यांचे जे टाळ असतात ते बनवण्यासाठी ओळखला जातो. आणि हेच टाळ नेमके कसे बनवले जातात, यामागे नेमकी काय संकल्पना असते आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधून या टाळांना नेमकी किती मागणी आहे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नगरचे टाळ त्याला टिकाऊ जास्तपणा असतो, स्वराला चांगला येतात. आणि दुसरी गोष्ट खूप लांब लांबून लोक येतात आपल्याकडं. हुबळी, कर्नाटक, बेळगाव, मद्रास, चेन्नई तिथपासून लोक येतात घ्यायला. नगरचे टाळ म्हणजे याच्यात मेन म्हणजे काशेचे टाळ. काशेचे टाळ म्हणजे सगळ्या नगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणलं तरी फक्त महाराष्ट्र नगरमध्ये म्हणतात. कारण की काशेच्या टाळाचा फॉर्म्युला म्हणलं तर फक्त नगरमध्ये. आता हे कसे बनवले जातात नेमके टाळ? टाळ आपलं जसं आपण मोल्डिंग करतो त्या पद्धतीनेच बनवले जातात. भट्टीत आपले रस बनवला जातो काशाचा, आणि मग टाळ बनवले जातात माती मोल्डिंगमध्ये. मोल्डिंग असते, जसं आपण ठसा उमटतो तो मूर्ती वगैरे बनवतात ठसा टाकून, त्या प्रकारे ते मोल्ड करून त्यानंतर त्यात काशाचं पाणी ओतलं जातं. 2 ते 3 प्रकार असतात त्यात. प्युअर काशाचा एक असतो, मिक्स मधला असतो, आणि एक पितळी एक असतो. म्हणजे किंमत नाही पाहत टाळ घेताना, कोण टाळाची क्वालिटी पाहत असतात. कारण की ही जी वस्तू असते त्याच्यामध्ये क्वालिटीच म्हणजे मॅटर करते. की टाळ जर फुटला तर पूर्ण पैसे म्हणजे वेस्ट. त्यामुळे टाळ फुटू नये असं टाळ शोधत असतात गिराईक. तर ती सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करतो. समजा एक टाळ बनवताना किंवा कसं बनवलं जातं, किती वेळ लागतो नेमकं? साधारणतः एक टाळ बनवायला, म्हणजे एक टाळ नाही बनवत, पण पूर्ण एक 15 जोड 20 जोडाचा एकदम एक ताव म्हणतात आमच्यात, तसा निघतो. म्हणजे पूर्ण एक ताव तरी 1-1.5 घंटा 2 घंटा या प्रमाणात बनतात. पण महिला पण टाळ वाजवतात, हो. मग बनवताना काही वेगळे पण असतं काय? महिलांचं असं असतं, त्यांना साईजला थोडा छोटा वापरला लागतो, जेणेकरून त्यांना वजन कमी वाटेल उचलताना. त्या हिशोबाने त्यांना छोटा लावलेला असतो. ते सगळं साईजवरती असतं आणि स्वरावरती असतं. आता काहींना एकचा स्वर चालतो, काळी एकचा, काळी 2चा, पांढरी 4चा. आता ज्याची त्याची आवड आहे त्या हिशोबाने नेतात. कुठून कुठून आपल्या नगर जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून कुठून कुठून लोक टाळ घ्यायला नगरच्या बाजारपेठेत येतात? असे तो ऑल इंडियातून येतात. बरेचसे महाराष्ट्रीयनच लोक येतात. जसे कोकण भागातले येतात, अजून कर्नाटकी भागातले येतात, आणि आपलं ऑल महाराष्ट्र. आपलं नाशिक, संभाजीनगर, पुणे, परत लातूर, धाराशिव या जिल्ह्यातून जास्त मागणी असते. किती रुपयांपासून टाळ सुरू आहेत? टाळाचे आता काशाच्या टाळाचे भाव बऱ्याच प्रमाणात वाढले. तसं काशाचा टाळ आता 1000 रुपयापासून सुरुवात आहे एक टाळ. तर तरी अंदाज हिशोब 1400-1500 रुपयापासून एक साईज तयार होते, आणि 2200-2300 रुपयेपर्यंत जाते ती. पूर्वी 1000 रुपये 1200 रुपयाला जो विकला जात होता, तो आता 1800 रुपये 2000 रुपये पेअर विकला जातो. तर आता तुम्ही पण तुमच्याही कपाळाला गंध दिसतोय, विठुरायाचा फोटो आहे. काय अनुभव आहे आयुष्यामध्ये तुमच्या विठुरायाचा? या म्हणजे सत्कर्णी म्हणजे सगळा वारकरी मार्ग त्यांचा त्यांची संगत लाभती,
परत त्यांच्याकडून आपल्याकडं जे येणारा पैसा तो पण चांगल्या म्हणजे सत्कर्माचा पैसा असतो. त्यामुळं अच्छा, म्हणजे या कार्यामुळे कुठेतरी विठुरायाची सेवा होते. सेवा होती. परत आपल्याला म्हणजे संगत त्या लोकांची लागते. वारकरी लोक म्हणा, महाराज लोक म्हणा, मोठमोठे. तर आताच आपण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील टाळ परंपरा नेमकी काय आहे आणि या टाळांना महाराष्ट्रभरातून एवढी मागणी का असते या सगळ्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि हेच टाळ आपले पंढरपूरमध्ये एक निनाद निर्माण करत आहेत आणि याच टाळांमुळे आषाढी वारीला किंवा वारकऱ्यांच्या उत्साहाला एक चार चांद लागले असं म्हणता येईल. कॅमेरामन प्रेम गांगुली सोबत मी प्रियंका पुंड, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर.